इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस। न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़। भुसावल शहर में नगर पालिका इलेक्शन के चलते हुए आज माजी आमदार संतोष भाऊ चौधरी के ऑफिस का उद्घाटन हुआ, जिसमें माजी आमदार एकनाथराव खड़से मुक्ताई नगर से मौजूद रहे। आइए देखते रहिए न्यूज़ मास्टर, हर पल हर वक्त हर घड़ी। मुख्यमंत्री प्रचारासाठी मुख्यमंत्री हे प्रचारासाठी भाजपचे मंत्री म्हणून नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून येणार आहे। सर्व जनतेचे ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी 16 वर्षात आपला जो गगनभेदी जो आहे त्याला धडा शिकवला पाहिजे असं माझं मत आहे। मला एकच विनंती फक्त मुख्यमंत्र्याला आहे की जरा जनतेला सांगावं की याची भंडाऱ्यावर हकलपट्टी कशी केली, कशासाठी केली, काय केली, जरा हे जनतेला सांगितलं तर बरं होईल असं माझं मत आहे। म्हणून जसं याला भंडाऱ्यावर हकललं तसं भुसावळमधून सुद्धा हकला अशी विनंती माझी मुख्यमंत्र्यांना आहे। कारण यांनी भुसावळमध्ये फार दडपशाही माजवली आहे। मोठ्या प्रमाणात इथे गर्द, गांजा, चरस, अफीम जे मुंबईमध्ये विकलं जातं तसं सर्वात जास्त भुसावळमध्ये विकलं जातं आणि या सर्व गोष्टीमध्ये कोणाचे हात आहे हे हात जरा मुख्यमंत्र्यांनी तपासावे अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। मुख्यमंत्री प्रचारासाठी मुख्यमंत्री हे प्रचारासाठी भाजपचे मंत्री म्हणून नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून येणार आहे। सर्व जनतेचे ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी 16 वर्षात आपला जो गगनभेदी जो आहे त्याला धडा शिकवला पाहिजे असं माझं मत आहे। मला एकच विनंती फक्त मुख्यमंत्र्याला आहे की जरा जनतेला सांगावं की याची भंडाऱ्यावर हकलपट्टी कशी केली, कशासाठी केली, काय केली, जरा हे जनतेला सांगितलं तर बरं होईल असं माझं मत आहे। म्हणून जसं याला भंडाऱ्यावर हकललं तसं भुसावळमधून सुद्धा हकला अशी विनंती माझी मुख्यमंत्र्यांना आहे। कारण यांनी भुसावळमध्ये फार दडपशाही माजवली आहे। मोठ्या प्रमाणात इथे गर्द, गांजा, चरस, अफीम जे मुंबईमध्ये विकलं जातं तसं सर्वात जास्त भुसावळमध्ये विकलं जातं आणि या सर्व गोष्टीमध्ये कोणाचे हात आहे हे हात जरा मुख्यमंत्र्यांनी तपासावे अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। त्यांनीच भुसावळच्या जनतेला न्याय द्यावा की ज्या तुमच्या मंत्र्यांनी 16 वर्षात काही केलं नाही त्या मंत्र्यांना तुम्ही व्यासपीठावर सुद्धा घेतलं नको पाहिजे असं माझं मत आहे। आणि ते जर का मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं तर खरं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे जिल्हा महासचिव पल्लवी गुरचड तालुका अध्यक्ष, मीराताई वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष, हे मुख्य पदाधिकारी आहेत, परंतु यांच्या मागे जे सगळे कार्यकर्ते आहेत, जिल्हाध्यक्षच आपल्याकडे आहेत। काय बोलणार आज युती शिवसेना उद्धव ठाकरे आणि तुतारी याचा कार्यालयाचं उद्घाटन झालं, काय बोलणार आपण? भुसावळ शहरामध्ये नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीसाठी नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून गायत्री बंगाळे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे। सर्वात प्रथम असं आहे की ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पक्षाच्या या ठिकाणी तुतारी या निशाणीवर लढवली जात आहे। नगराध्यक्ष पदासाठी मी नाव सांगितलं होतं तसं
सर्व प्रभागांमध्ये उमेदवार आणि त्या सर्व प्रभागांमध्ये भुसावळ शहरामध्ये अनेक समस्या जिवंत आहेत. या ठिकाणची अमृत योजना गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, ती पूर्ण झालेली नाही. शहरामधल्या नागरिकांना स्वच्छ आणि चांगलं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे म्हणून ही योजना. दुर्दैवाने ही योजना पूर्ण होऊ शकते. ते अपूर्ण योजना पूर्ण करण्याचं काम मी आमच्या नगराध्यक्ष आणि प्राधान्य भूमिगत गटाचे काम असते, स्वच्छतेचे काम असते, या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर फार शहरामध्ये चांगली स्थिती आहे असं नाही. ते कुठल्या नसला पाहिजे शहराच्या विकासातून आणि त्या दृष्टिकोनातून वारडापर्यंत या शहराचे दोन शहर आणि या ठिकाणी हद्दवाढ आल्यानंतर होईल त्यावेळेचं आता हद्दवाढीसाठी प्रयत्न चालू आहे, पण हद्दवाढीसाठी अजूनपर्यंत परवानगी मिळालेली नाही. पुढाकारी दुर्दैवानं ते होऊ शकतात आणि त्यामुळे ग्रामीण भागामधलं पण शहरी भागाला जोडलेलं अशा स्वरूपाची जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये नवीन नागरिक आपल्या हद्दवाढीच्या प्रस्तावाच्या त्या संदर्भामध्ये अशा अनेक गोष्टी मला भुसावळ शहरात आणि त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम असे उमेदवार जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. अनेकांना मी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला, माझ्याशी त्यांना विश्वास आहे या ठिकाणी नाथाभाऊ आल्यानंतर चांगली मग दुसरा प्रश्न असा आहे की भाजपचे मुख्यमंत्री उद्या भुसावळ शहरामध्ये प्रचारासाठी येतात, तर त्यांना कुठेतरी भाजपला भीती वाटत आहे का? भाजपला भीती वगैरे वाटतं असं मला म्हणता येणार नाही. कारण ज्या त्या पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी त्या पक्षाचे नेते ते सातत्यानं प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे त्यांनी येणं म्हणजे याच्यामध्ये मग दुसरं असं आहे की आपलं जे पंकजा मुंडे आहेत त्यांची जी पिढी आहे त्यांची पत्नीची आत्महत्या. मग जामनेरातला जो विजय झाला आहे त्याच्यात आता खोडपेंची आता लेटेस्ट प्रतिक्रिया आहे की दाब सकटशाही आणि प्रलोभनं दाबून हा विजय झालेला आहे. आपण याकडे कसं बघता? जामनेरला जो विजय झाला आहे आणि तो विजय कशा रीतीनं झालेला त्याने कशा रीतीनं माघारी हे शिक्षक मला वाटतं हे स्पष्ट संकेत देत आहे की तिथली जी निवडणूक आहे ती निर्भेळ अशा त्या ठिकाणी एक व्हिज्युअल पाहिलं व्हिज्युअल अंदाज हो तिथे झडपते चांगली ट्विट आपले रोहित पवार यांनी केलं होतं जामनेर शहरामध्ये. त्यांना जामनेर शहरामध्ये अलीकडे तो फॉर दिवशी जसं फॉलर पकडून त्यांना टाकलं झालेलं यावरून रोहित पवारांनी हो, वरणगावात भाजपचे बंडखोर उमेदवार उभे आहेत आणि त्यांनी म्हटलं की बुवा जात आणि पैसा पाहून तिथे उमेदवारी बदलण्यात आली आणि आपलाही उमेदवार उभा आहे. आपण कसं बघता या सगळ्याकडे? आता भाजपचा अंतर्गत प्रश्न जात आणि देशामध्ये परंतु त्या ठिकाणी मला जरा वाईट वाटलं, खेळ वाटलं आणि मला सुनील काळेंची क्यू करावं सर्व जुना कार्यकर्ता मीच त्याला व्यायाम मीच त्याला नोकरी मीच त्याला बरेचशा तालुक्याला नोकरी लागला अशा प्रामाणिक कार्यकर्त्याचे जे हाल होत आहे ते गल्लगल्ले हल्ला घेऊन फिरावं लागतात, गल्लगल्ले आक्रोश करावा लागतो.
त्याचं मला मग दुसरा प्रश्न असा आहे की बावनकुळे यांनी एका प्रचार सभेमध्ये सांगितलं कार्यकर्त्यांना की आमची लाडकी बहीण उन्हामध्ये बसत आहे, थोडा मंडप जास्त लावा, निवडणूक आयोगाला हिशोब देण्यासाठी आम्ही बसले, असं त्यांनी वक्तव्य केलं. बावनकुळे याच्यावरून हे लक्षात येतं की निवडणूक आयोगावर किती मोठा दबाव असतो. कारण अशा स्वरूपाचे बावनकुळे साहेब या ठिकाणी वक्तव्य करतात, त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठे करावं. या संदर्भातली स्टेटमेंट अजित पवारांनी दिलं आहे की मी निधी देईल बुवा, पण त्यासाठी तुम्हाला मतं द्यावी लागतील. निधी देईल पण त्यासाठी मला मतं द्यावं लागतं. राष्ट्रवादी घड्याळवरून आमचे उमेदवार निवडून आला तर मी तुम्हाला विकासासाठी निधी देऊ, असं अजित पवारांचं अजित पवारांनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत गंभीर आहे. निधी हा काही तुमचा करता निधी नाही, काही ते आपली वडिलोपार्जित इस्टेट नाही, जनतेचा पैसा आहे, तो समान तत्वानं वापर करावा असं तुम्ही शपथ घेतलेली आहे. आणि त्यामुळे कोणाशी भेदभाव करणार नाही असं त्या शब्दामध्ये तुम्ही म्हटलेलं आहे. त्यामुळे मला मतं दिले तर तुम्ही निधी का. मग दुसरा बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची युतीमध्ये 8 नगरसेवक निवडून आले. प्रत्येक नगरपालिकेत तिकडे तर रावळचं सगळे झाले नाही युती